ओम नमः शिवाय. मित्रांनो, वय वाढल्यावर शरीरात सर्वात आधी जी गोष्ट कमजोर होते, ती म्हणजे आपली पचनशक्ती. तरुणपणी आपण काहीही खायचो. तेलकट, मसालेदार, गोड आणि शरीर सहज पचवायचे. पण आता थोडंसं जास्त खाल्लं की लगेच पोट फुगतं, ढेकर येतात, आम्लपित्त होतं आणि गॅसचा त्रास सुरू होतो. बऱ्याच जणांना वाटतं की हे वयानुसार होते आणि काही करता येत नाही. पण खरं सांगायचं झालं तर योग्य खाण्याच्या छोट्या सवयींनी आणि काही नैसर्गिक उपायांनी पचन पुन्हा अगदी मजबूत करता येते. पचन कमजोर होण्यामागे अनेक कारणे असतात. वय वाढल्यावर आपले पाचक रस कमी तयार होतात आणि आम्ल कमी प्रमाणात तयार होऊ लागतात. त्यामुळे अन्न नीट पचत नाही आणि शरीरात विषारी अवशेष साठू लागतात. त्याचबरोबर आपण चालणं कमी करतो, झोप अनियमित होते आणि औषध वाढतात. ही सगळी कारणे पचन बिघडवतात. पण या सगळ्यातून सुटका आहे. फक्त जेवणानंतर एक साधा उपाय केला तरी पचन सुधारू शकते. पहिला उपाय जिरे आणि गूळ. जेवणानंतर अर्धा चमचा भाजलेले जिरे पावडर आणि त्यावर थोडासा गुळाचा तुकडा खा. बस एवढंच. जिरं आपल्या पोटातील रस वाढवतात आणि गूळ आम्लता कमी करतो. दोघांची जोडी म्हणजे एकदम नैसर्गिक डायजेस्टिव्ह टॉनिक आहे. दररोज दुपारचं आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर हे दोन्ही घेतले तर काही दिवसातच फरक दिसेल. पोट हलकं वाटेल, गॅस कमी होईल आणि भूक पुन्हा लागेल. मित्रांनो, इथेपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. दुसरा उपाय वेलदोडा आणि बडीशेप. जर तुम्हाला जेवणानंतर गॅस, जळजळ, ढेकर किंवा तोंडात कडवटपणा जाणवत असेल, तर एक वेलदोडा आणि अर्धा चमचा बडीशेप तोंडात ठेवा आणि हळू चावा. हे मिश्रण पोटातील आम्लता कमी करते, श्वासाला सुगंध आणते आणि पचन शांत करते. विशेषतः रात्रीच्या जेवणानंतर हा उपाय केल्यास झोपही सुधारते. तिसरा उपाय त्रिफळा पावडर. वय वाढल्यावर अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. पोट साफ न होणे, जडपणा आणि थकवा ही रोजची तक्रार आहे. अशा वेळी त्रिफळा अमृता समान आहे. रात्री झोपण्यापूर्वी अर्धा चमचा त्रिफळा पावडर कोमट पाण्यासोबत घ्या. त्रिफळा म्हणजे हरितकी, बेहडा आणि आवळा यांचा संयोग. हे 3 फळं शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढतात, लिव्हरला ताकद देतात आणि आतडे स्वच्छ ठेवतात. काही दिवसानंतर फरक स्पष्ट दिसेल. पोट हलकं वाटेल, चेहरा उजळलेला दिसेल आणि झोप शांत झालेली असेल. चौथा उपाय लिंबाचे कोमट पाणी. जेवणानंतर 30 मिनिटांनी अर्धा ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबाचे रस टाका आणि ते पाणी प्या. हा उपाय पचन रस निर्माण करतो आणि फॅट्स नीट पचवायला मदत करतो. ज्यांना साखर, लठ्ठपणा किंवा आम्लपित्त आहे त्यांच्यासाठी हा उपाय उत्तम आहे. आता काही गोष्टी टाळायला हव्यात. जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नका. त्यामुळे पाचक रस पातळ होतात. किमान 20 मिनिटांनीच पाणी प्या. जेवल्यानंतर लगेच झोपू नका. थोडं चालणं, साधारण 50 ते 100 पावलं चालणं, ही सवय पचनासाठी चमत्कारिक आहे. फळं लगेच जेवणानंतर खाऊ नका, कारण त्यामुळे गॅस आणि पोटदुखी वाढू शकते. आणि जेवणानंतर थंड दूध, आईस्क्रीम, थंड पेये ह्या सगळ्या गोष्टी टाळा, कारण त्या पचन मंद करतात. थोड्या चांगल्या सवयींनी पचन कायमस्वरूपी सुधारता येते. जेवताना नेहमी शांत वातावरणात बसा. टीव्ही, मोबाईल किंवा रागात चर्चा करू नका. या गोष्टी टाळा. अन्न हळू चावून खा. जेवणानंतर कोमट पाणी प्या, थंड नाही आणि रोज किमान 10 मिनिटे चालणं ही सवय लावा. घरी बनवता येईल असा एक नैसर्गिक डायजेस्टिव्ह मिक्स सांगतो. भाजलेले जिरे 2 चमचे, बडीशेप 2 चमचे, ओवा 1 चमचा आणि काळं मीठ 1 चमचा. हे सगळं एकत्र करून बारीक करा आणि एका डब्यात ठेवा. जेवणानंतर अर्धा चमचा हे मिश्रण घ्या. गॅस, फुगणं आणि आम्लपित्त यावर हा एकदम प्रभावी घरगुती उपाय आहे. हे सगळे उपाय फक्त 7 दिवस करून बघा. पोट हलकं होईल, जडपणा कमी होईल, झोप सुधारेल, सकाळी पोट सहज साफ होईल आणि दिवसभर शरीर हलकं आणि ऊर्जावान वाटेल. वय वाढलं तरी शरीराला जड अन्न नव्हे तर संतुलित आणि पचनक्षम अन्न हवं असते. पचन सुधारलं की सगळं सुधारते. मन, मूड, झोप, त्वचा आणि आयुष्याचं संतुलन सुद्धा. मित्रांनो,
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. पचनशक्ती म्हणजे फक्त अन्न पचवणे नव्हे, तर आयुष्य पचवण्याची शक्ती आहे. मन शांत ठेवा, शरीर हलकं ठेवा आणि अन्नावर प्रेम करा. जेवणानंतर फक्त हे थोडंसं खा आणि तुमचं पोट तुम्हाला आशीर्वाद देईल. शरीर निरोगी ठेवा, पचन मजबूत ठेवा आणि प्रत्येक घासासोबत आयुष्याचा आनंद घ्या. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.